नमस्कार. आपण सगळेच किंवा आपल्यापैकी बरेच जण रोज देवाची आठवण काढतो, नामजप करतो, माळ ओढतो. पण कधी असं वाटतं का की अरे इतकी वर्ष झाली हे करतोय पण काहीच फरक पडत नाहीये? आपली आध्यात्मिक प्रगती जणू काही थांबली आहे. आपण जिथे होतो तिथेच अडकून पडलो आहोत. का होतं असं? आणि हाच तो प्रश्न आहे जो खरंच अनेकांना सतावतो. म्हणजे बघा, जप तर हजारो लाखो होतो, पण मन मात्र कुठे ना कुठे भरकटत राहतं, तिथेच अडकून राहतं. मग साधनेत पुढे जातोय असा अनुभव का बरे येत नाही? याच्यामागे नक्की काय कारण असेल? याची कल्पना माहितीये कशी आहे? अगदी त्या घाण्याला झुंपलेल्या बैलासारखी. तो बिचारा दिवसभर चालतो, प्रचंड कष्ट करतो, पण संध्याकाळ झाली की काय, तो असतो त्याच जागेवर, 1 इंचही पुढे सरकलेला नसतो. आपलंही अगदी तसंच होतंय का? आपली साधना फक्त एक यांत्रिक क्रिया बनून राहिली आहे का, ज्यात चैतन्यच नाहीये? मग या चक्रातून बाहेर पडायचं तरी कसं? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते संत कबीरांच्या एका प्रसिद्ध दोह्यात दडलेलं आहे. कबीरजी काय म्हणतात बघा, राम राम तो सब कहे, ठग ठाकुर और चोर, जो नाम प्रहलाद ने सुमर्यो, वो राम कुछ और. किती सुंदर आहे. म्हणजे बघा, राम तर सगळेच म्हणतात, पण ज्या नावाने भक्त प्रल्हाद तरला ते नाव ते काहीतरी वेगळंच होतं. मग काय होतं ते वेगळं नाव? आणि मित्रांनो, याच प्रश्नाच्या उत्तरात नामस्मरणाचं सगळं रहस्य लपलेलं आहे. ते रहस्य काय आहे तर जप आणि स्मरण या 2 शब्दांमधला जो सूक्ष्म फरक आहे ना, तो समजून घेणं. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, हा शब्दांच्या पलीकडचा एक प्रवास आहे. चला तर मग हा प्रवास आपण एकत्र करूया. तर मग काय फरक आहे या दोन्हींमध्ये? बघा, जप किंवा नाम घेणं म्हणजे काय? तर शब्दांचा एक यांत्रिक उच्चार, म्हणजे हे फक्त आपल्या ओठांचा काम आहे. पण स्मरण म्हणजे देवाला जाणीवपूर्वक अगदी मनापासून आठवणं. ही पोपटपंची नाहीये, ही एक प्रक्रिया आहे, देवाला अनुभवण्याची प्रक्रिया, जी फक्त मनाने आणि हृदयानेच केली जाऊ शकते. हे आणखी सोपं करून समजून घेऊया. एक साधं उदाहरण घेऊ. समजा एक 25 वर्षांचा तरुण आहे, ज्याचं अजून लग्न झालेलं नाही. आता तो दिवसभर पत्नी पत्नी किंवा बायको बायको असं म्हणत राहिला तर त्याला खऱ्या अर्थाने कधी पत्नीची आठवण येईल का? नाही येऊ शकत. का? कारण पत्नी हा शब्द त्याच्यासाठी फक्त एक शब्द आहे, तो एक अनुभव नाहीये. अगदी तसंच देवाबद्दलही आहे. जोपर्यंत आपल्याला देवाची खरी ओळख होत नाही, जोपर्यंत तो अनुभव येत नाही, तोपर्यंत त्याचं नाव आपल्यासाठीही फक्त एक रिकामा शब्दच राहतं. बरं, मग आता पुढचा प्रश्न असा येतो की हे खरं स्मरण, हे खरं नामस्मरण करायचं तरी कसं आणि कधी? यासाठी काही कडक नियम आहेत का, काही बंधनं आहेत? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. उलट ही एक अशी साधना आहे जिला कुठल्याही बंधनांनी बांधता येत नाही. आणि हीच तर नामस्मरणाची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. यासाठी कुठलीही विशेष वेळ नाही, कुठलीही खास जागा नाही, शुद्ध अशुद्धतेचे कोणतेही नियम नाहीत. तुम्ही आंघोळ करताय, जेवताय, रस्त्याने चालताय किंवा शांत बसला आहात, कधीही, कुठेही, कोणत्याही अवस्थेत हे स्मरण शक्य आहे. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, कोणीही हे करू शकतं. काहीच बंधन नाही. बंधन नाही, नियम नाही. पण मग अट काय आहे? अट फक्त एकच आहे, सातत्य. जसा आपला श्वास, तो कधी थांबतो का? नाही. अविरतपणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतो. नामस्मरणही अगदी तसंच. ते अखंड चालू राहायला हवं. ते आपल्या जीवनाचा, आपल्या श्वासाचाच एक भाग बनलं पाहिजे. ठीक आहे, तर आता हे कळलं की जप नाही, स्मरण करायचं आहे आणि ते सतत करायचं आहे. पण मग जेव्हा आपण या यांत्रिक जपाकडून खऱ्या मनापासून केलेल्या स्मरणाकडे जातो, तेव्हा आपल्या आतमध्ये, आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होतो? या साधनेतून नेमकं कोणतं परिवर्तन घडतं? नामस्मरण आहे ना, ते आपल्या मनासाठी एका डिटर्जंटसारखं काम करतं. खरंच, ते आपल्या मनात साचलेली सगळी घाण, म्हणजे वाईट विचार, अशुद्धता, चंचलता, हे सगळं हळूहळू धुवून काढतं. आणि मग काय होतं? मन एकदम शांत, स्थिर आणि शुद्ध होतं. यालाच तर चित्तशुद्धी असं म्हणतात. आपलं आयुष्य म्हणजे काय आहे? एक भवसागरच आहे, नाही का? जिथे सुखदुःखाच्या लाटा क्षणाक्षणाला आपल्यावर आदळत असतात. अशा या अशाश्वत जगात भगवंताचं नाम हीच ती एक मजबूत नौका आहे. हीच ती बोट आहे जी आपल्याला या वादळी समुद्रातून सुरक्षितपणे पैलतीरावर घेऊन जाते, आपल्याला स्थैर्य देते. संतांनी तर याची एक इतकी सुंदर कल्पना मांडली आहे. ते म्हणतात, आपली जीभ आहे ना, ती आपल्या शरीराच्या दाराची चौकट आहे, एक उंबरठा आहे. आणि या उंबरठ्यावर जर आपण नामाचा दिवा ठेवला तर विचार करा,
त्याचा प्रकाश आतमध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणातही पडतो आणि बाहेर म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यात, आपल्या व्यवहारातही प्रकाश देतो. आत बाहेर दोन्हीकडे उजेड. आणि हे फक्त बोलणं नाहीये किंवा केवळ कल्पना नाहीयेत. आपल्या इतिहासात, आपल्या पुराणात असे अनेक महान भक्त होऊन गेले आहेत ज्यांनी या नावाच्या शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि तो संबंध जगाला दाखवून दिला. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हनुमान. आपल्याला काय वाटतं, त्यांनी तो विशाल समुद्र केवळ शारीरिक ताकदीच्या जोरावर ओलांडला असेल? नाही. त्यांच्या हृदयात, त्यांच्या रोमारोमात रामाचं नाव इतकं घट्ट बसलं होतं की त्या नावाच्या शक्तीनेच त्यांना ती अफाट, ती अचाट ताकद दिली. भक्त प्रल्हादाची गोष्ट आठवा. त्यांना अग्नीच्या ज्वाळांमध्ये फेकलं, पण त्यांना काहीही झालं नाही. का? कारण त्यांचं चित्त, त्यांचं मन देवाच्या अखंड स्मरणात होतं. नामावरची त्यांची श्रद्धा इतकी अटळ होती की मोठ्यातलं मोठं संकटही त्यांना स्पर्श करू शकलं नाही. आणि ही परंपरा किती मोठी आहे. संत तुकाराम महाराज, मीराबाई, अगदी शबरी यांसारख्या कितीतरी भक्तांनी हाच मार्ग स्वीकारला. याच नामस्मरणाच्या मार्गावरून चालून त्यांनी परमानंद मिळवला आणि स्वतः देवाला प्राप्त करून घेतलं. तर मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून, या सगळ्या चर्चेतून आपण आपल्या स्वतःच्या साधनेसाठी काय बोध घेऊ शकतो? हा संकल्प, ही साधना आपलं आयुष्य खरंच कसं बदलू शकते? बघा, ह्या साधनेचं अंतिम ध्येय काय आहे? ते आहे त्या यांत्रिक पोपटपंचीकडून एका प्रेमळ हृदयातून येणाऱ्या स्मरणाकडे जाणं. आणि जेव्हा हे स्मरण आपल्या आत खोलवर रुजतं ना, तेव्हा हळूहळू आपला मीपणा, आपला अहंकार विरघळायला लागतो आणि आपण त्या विराट तत्वामध्ये विलीन होऊन जातो. अगदी तसं जसं एखादा पाण्याचा थेंब विशाळ समुद्रात मिळून स्वतः समुद्रच बनून जातो. आणि म्हणूनच आज शेवटी आपण सगळ्यांनी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण देवाचं नाव घेऊ, तेव्हा आपण फक्त एक रिकामा शब्द उच्चारत असू की आपल्या हृदयातल्या त्या सगळ्यात जवळच्या सख्याला, त्या परमेश्वराला खऱ्या अर्थाने साथ घालत असू? यावर विचार नक्की करा.